हॅलो फ्रेंड्स. तर नुकतंच BHMS पास आउट झालेले किंवा होमिओपॅथिक फील्डमध्ये जे नवीन स्टुडंट आले आहेत ना, त्यांना खूप मोठा प्रश्न असतो की होमिओपॅथी कुठल्या पद्धतीने करायची. आणि जे आपले होमिओपॅथिक प्रिन्सिपल आहेत त्यात क्लिअर कट म्हटलेले की कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन आपण प्रिस्क्राईब केली पाहिजे. तर कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन प्रिस्क्राईब करताना आपल्याला त्याचे फिजिकल जनरल, मेंटल जनरल्स, काही पिक्युलियर सिम्पटम्स या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या असं आपल्या केस टेकिंगच्या प्रोफार्मानुसार असतं. आणि हे योग्य पण आहे, या पद्धतीनेच होमिओपॅथी गेली पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं ना, असे छोटे छोटे काही इन्सिडेंट्स येतात की आपले जवळचे नातेवाईक किंवा काही पेशंटच सांगतात की सर मला फक्त एवढा त्रास होतो, याला काहीतरी मेडिसिन द्या. किंवा बऱ्याच वेळा अशा काही कंडिशन्स येतात की तिथे आपल्याला केस टेकिंग घेणं पॉसिबल होत नाही, पण समोरच्याची अपेक्षा असते की डॉक्टरांना आपण विचारलं, त्यांनी मेडिसिन सांगितले पाहिजे, मला रिझल्ट आला पण पाहिजे. तर अशा वेळेला काय होतं ना, आपल्याला काही बेसिक मेडिसिन्स माहिती पाहिजे की आपण अशा पद्धतीने पेशंटनी सिम्पटम्स सांगितले तर आपण त्यांना देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल की सुरुवातीला पेशंट सांगतात की माझ्या पायाच्या हातापायाची आग होते वगैरे असं सांगतात, मला औषध द्या. तर काय होतं ना की आपल्याला काही त्याच कंडिशनमध्ये जर केस टेकिंग घेणं पॉसिबल नसेल तर आपल्याला त्यावेळेला पेशंटला रिझल्ट देणं गरजेचं असतं. तर अशा कंडिशनमध्ये आपण इक्लिप्टा नावाची एक होमिओपॅथिक मेडिसिन आहे, भृंगराज, जे आपण हातापायांची आग होणं म्हणजे अंगात उष्णता वाढली अशा कंडिशन ज्या असतात त्यामध्ये आपण वापरू शकतो. सोबतच भृंगराज हे आपण हेअर फॉलिंगसाठी पूर्वीपासून वापरत आलेली मेडिसिन आहे. बऱ्याच वेळा काही वेळा पेशंट सांगतात की माझी टाच दुखते, औषध द्या मला. किंवा कोणाचा तरी फोन येतो नातेवाईकांमधून की माझी टाच दुखते, मला काहीतरी औषध सांगा. त्यांची अपेक्षा असते की मला आता यांनी औषध दिलं तर मला बरं पण वाटलं पाहिजे, पण मग यावेळेला केस टेकिंग घेणं पॉसिबल नसतं. तर मग अशा वेळेला आपल्याला अरॅलिया डायडेमा नावाची एक मेडिसिन आहे, ती आपण कीनोट प्रिस्क्रिप्शन मधून सांगू शकतो की ही मेडिसिन घ्या आणि त्याच्याने तुम्हाला बरं वाटेल. आपल्या डे टू डे लाईफमध्ये बरेचसे पेशंट ऍसिडिटी किंवा डायजेशनच्या कंप्लेंट घेऊन येतात आणि पेशंट सांगतो की मला ऍसिडिटीसाठी काहीतरी औषध द्या पटकन, मला त्रास होतोय खूप. तर बऱ्याच वेळा काय होतं ना की पेशंटची बोलता बोलता बोलून जातो की मी दिवसभरात ना 7-8 कप चहा पिऊन जातो. तर अशा वेळेला काय होतं ना, 7-8 कप चहा पिणं म्हणजे त्याच्याने त्या पॉझिटिव्ह फॅक्टरमुळे त्याची ऍसिडिटी वाढलेली आहे. तर अशा वेळेला थिया नावाची एक आपली होमिओपॅथिक मेडिसिन आहे की ती चहापासून बनलेली आहे आणि ती चहाचे साईड इफेक्ट्स पण, बॅड इफेक्ट्स पण कव्हर करते. तर अशा कंडिशनमध्ये आपण थिया नावाची मेडिसिन देऊ शकतो. तर अशाच काही कीनोट प्रिस्क्रिप्शन आपण होमिओपॅथीच्या माहिती पाहिजेत की ज्या वेळेला आपण जेव्हा केस टेकिंग घेणं पॉसिबल नसतं किंवा त्यावेळेला शक्य होत नाही किंवा पेशंट आपल्याला त्या प्रकारचे इनपुट्स देत नाही, त्यावेळेला आपण या मेडिसिन देऊन पेशंटमध्ये रिझल्ट बघू शकतो. सोबतच काही ज्या डे टू डे लाईफ मधल्या बेसिक मेडिसिन आहे, जसं की अँटीमटॅट आहे, इपिकॅक आहे, रेडियम ब्रोम आहे, ऍक्टिएस पायकॅट आहे, या सगळ्या मेडिसिन आपण अॅक्यूट केसेसमध्ये बऱ्यापैकी वापरतो. फॉर एक्झाम्पल अँटीमटॅट आपण ही लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफ किंवा रॅटलिंग कफसाठी वापरतो. तर या पेशंटचं जर माइंड बघायचं राहिलं तर अँटीमटॅटचा बच्चू जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो खूप इरिटेबल असतो आणि त्यावेळेला त्याला फक्त आईचीच कंपनीचं पाहिजे असते, बाकी दुसरं कोणी चालत नाही. कंपनी डिझायर फॉर मदर ओनली अशा रुब्रिकमध्ये अँटीमटॅट आहे. तर अशाच काही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण ज्या कॉमनली वापरणाऱ्या अॅक्यूट मेडिसिन आहे त्याचं सुद्धा माइंड रीड करून पेशंटला प्रिस्क्रिप्शन देऊ शकतो. तर अशाच जर ट्रिक आपल्याला शिकायच्या असतील किंवा ज्या कॉमन रेमेडी आपण ज्या फिजिकल्समध्ये वापरतो, जसे की ऍक्टिएस पायकॅट आहे, सोम्बुल फेरुला आहे किंवा रेडियम ब्रोमॅटम आहे, की ज्या फिजिकल्समध्ये आपण रेग्युलरली वापरतोय, त्याचं माइंड पण आपल्याला माहित पाहिजे असं वाटत असेल किंवा जे कीनोट प्रिस्क्रिप्शन आपल्याला माहित पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकतात आणि आमच्या इथे जे सध्याचे स्टुडंट आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा लर्निंग करू शकता. होमिओपॅथी आपण सोबत शिकू शकतो. थँक्यू.